2024च्या वेळी महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करू असे आश्वासन दिले होते, परंतु अद्यापपर्यंत त्या आश्वासनाची पूर्ती झाली नाही। त्यामुळे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी राज्यात शनिवार आणि रविवार म्हणजेच 19 आणि 20 तारखेला भाजीपाला खरेदी विक्री व दूध खरेदी विक्री होणार नाही असे बंदचे आवाहन केले आहे। या बंदमध्ये भाजीपाल्याचे आडत दुकानदार, किरकोळ विक्रेते, दूध डेअरीचे चालक मालक व शेतकरी यांचा सक्रिय सहभाग असून बंद यशस्वी करण्याकरिता महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी राज्यभर मोहीम राबवित आहेत। त्यामुळे दिनांक 19 शनिवार, दिनांक 20 रविवार हे 2 दिवस राज्यात भाजीपाला आणि दूध मिळणार नाही असे दिसून येत आहे। सर, आपण 19 आणि 20 तारखेला शेतकरी बांधवांना बंदच्या आग दिलेली, आपण काय सांगणार? विषय असा आहे की विधानसभा 2024 मध्ये महायुती सरकारने जे सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, परंतु शेतकऱ्यांना यांनी कर्जमाफी केली नाही। मग आम्ही 7 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासंदर्भातली मोहीम राबवली की आम्हाला कर्जमाफी पाहिजे। आणि आता जी 19-20ची जी मोहीम आहे ती अशी आहे की जेवढे दूध उत्पादक शेतकरी आहेत, भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत, त्याच्यानंतर आडत दुकानदार असतील, त्याच्यानंतर दूध डेअरी संचालक असतील, असे सर्व मिळून पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही दूध बंद आणि भाजीपाला बंद ठेवतोय। आणि या माध्यमाने आम्हाला एवढं सांगायचं आहे की जोपर्यंत नाक दाबत नाही, तोपर्यंत तोंड उघडत नाही, तर पूर्ण महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य जनतेला कळलं पाहिजे की शेतकरी किती विवेचनात आहेत, किती अडचणीत आहेत आणि त्याची कर्जमाफी का झाली पाहिजे, की याच्याशिवाय पर्याय नाही राहिलेला। आणि दुसरी गोष्ट, मला सरळ शेतकऱ्यांना सांगावं असं वाटतं की बाबांनो, माझी हात जोडून पाय पडून तुम्हाला नम्र विनंती आहे, कधीतरी 100% सहभाग घ्या। काही फरक नाही पडत आपल्याला 2 दिवस जर का दूध दिलं नाही, भाजीपाला दिला नाही, काही फरक नाही पडत। कारण की आपल्या शेतामध्ये जर का अवकाळी आला तर किती नुकसान होतं, कधी विचार केलाय का? मग 2 दिवस आपण नाक दाबूया ना, निश्चितच यांचं तोंड उघडेल आणि आपल्याला कर्जमाफीसाठी यांना द्यावीच लागेल। जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आपल्या अशा आंदोलनं नाक दाबण्याचे, तोंड उघडवण्याचे चालूच राहणार आहेत, त्याबद्दल वाद नाही। पण हे स्ट्रॉंगली आपल्याला आंदोलन करायचं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आग्रहाची नम्र विनंती की याच्यात सक्रिय सहभाग घ्या। सांगली, सातारा, कोल्हापूर सर्व जिल्हे म्हणजे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, आपलं उत्तर महाराष्ट्र म्हणून आपण, आणि जे आहे पुणे बिणे सर्व टोटल जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही मोहीम आहे आणि सर्वांनी सहकार्य करायचंय, याच्यात भाग घ्यायचा। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।